नितीन गडकरींनी बसमधून प्रवास केल्यानं त्यांची चांगली चर्चा रंगली होती। मात्र आता या बस मागे 30 ते 40 गाड्यांचा ताफा होता असं म्हटलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय। यानंतर मोदींनी आपला ताफा कमी करत ताफ्यात फक्त 2च कार ठेवल्यात, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी सकाळी विधान भवन परिसरात बुलेटने दाखल झाले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारने दाखल झाले होते। फडणवीसांनी मंत्र्यांचा ताफा कमी करणार असल्याचं म्हटलंय। त्यांनी स्वतःचा ताफा देखील कमी केलाय। इंधनाच्या बचतीसाठी सर्व काही सुरू आहे। फडणवीसांनी नेत्यांचा परदेश दौरा रद्द करण्याचे आदेश दिलेत। असं असलं तरी काही नेत्यांकडून मोदींच्या आवाहनाचं पालन होताना दिसत नाहीये। मोदींनी कितीही ताफा कमी केला असला, फडणवीसांनी बाईकवरून प्रवास केला असला तरी मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण चार्टर विमानाने दाखल झाल्याचा एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता। यानंतर आता गडकरींच्या प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। गडकरींनी पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली। प्रस्तावित 4 पदरीक रस्त्याच्या कामाचा आढावा घेत विविध ठिकाणांची पाहणी केली। या पाहणीवेळी इंधनाची बचत व्हावी तसंच खर्च कमी व्हावा म्हणून गडकरींनी बसने प्रवास केला। मात्र त्यांच्या बसच्या पाठीमागे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या 30 ते 40 गाड्यांचा ताफा असल्याने चर्चा रंगली आहे। पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं असतानाही मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या लक्षणीय असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।